आणि आज मी मुद्दामून एवढ्यासाठी नाव घेतलं की जो स्वतःची नोकरी सोडून ज्यांनी अंधारात उडी मारली त्यांनी भारतीय कामगार सेनेचं नेतृत्व करून हजारो लाखो लोकांच्या आयुष्यात उजेड पाडला, किती जणांना नोकऱ्या मिळवून दिल्या. याला म्हणतात धाडस, याला म्हणतात हिम्मत, याला म्हणतात जिद्द. ही जिद्द जर का म्हणजे शिवसेना प्रमुखांचीच वाक्य आहेत, माझी नाही आहेत, की तुमच्यात जर का आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुम्हाला मरण नाही. हा आत्मविश्वास तो आपण गमावत चाललोय की काय? ठीक आहे, दिवस येतात दिवस जातात, लोक येतात लोक जातात, त्यांची सगळी कर्म त्यांची सगळी पाप ही त्यांच्याबरोबर जातात, जायलाच पाहिजे, जातातच, कोणी किती मोठा असो. पण एकूण जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो तेव्हा लोकमान्यांना तो जो एक मध्ये उद्वेग आला होता की काय लोक आहेत, काय करतायत, यांना ना गुलामीची चीड आहे ना स्वातंत्र्याची चाड आहे, कशासाठी काम करायचं? आम्ही जीव तोडून करतोय नेतृत्व, आप आगे बढो. अरे बढतोय आगे, सोबत येणार आहात का? तुमच्यासाठी लढतो आहोत. नाहीतर काय उगाच वेळ जात नाही म्हणून लढाईला कोणीच नाहीये म्हणून लढतोय, अशातला भाग नाहीये. आज जी काय एकूणच वकवक चाललेली आहे, सगळं काही मलाच पाहिजे, सगळं काही मलाच पाहिजे. जा ना, तुम्हाला खरंच जर का तुम्हाला म्हणजे तुम्हाला नाही मी म्हणत, एकूण जनरल म्हणतोय, कोणाला जर असं वाटत असेल की तिकडे जाऊन काही मिळतंय, जरूर जा. पण गेल्यानंतर जे गेले त्यांचे अनुभव पहिले लक्षात घ्या, त्यांना विचारा तुझं काय झालं. आज आपण भारतीय कामगार सेनेची 58 वर्षाची वाटचाल पूर्ण करत असताना 58 वर्षामध्ये एकही दिवस असा आलेला नाही की जिथे आपण कामगाराचा विश्वासघात केलेला आहे. कधीच नाही, आज कदापि होऊ शकत नाही आणि मी होऊ देणार नाही, कधीच होऊ देणार नाही. पण आताही जी काही नवीन दुकानं उघडली जात आहेत, दुकानच आहेत जिकडे खरेदी विक्रीची कामं होतात, विकत घेतले जात आहेत लोक. युनियन म्हणजे काय? युनियन म्हणजे ही जसं नाण्याची दुसरी बाजू असते तसं यांचं लक्ष त्या नाण्याकडे आहे, बाजूकडे लक्ष नाहीये. ते नाणं जे आहे मालकाच्या खिशातलं नाणं, त्याच्यामध्ये